आत या ना. तुम्ही असे का थांबला आहात? शुभ घटना घडली आहे. या मल्हारी चरित्राचे जे जे प्रयोजन होते ते साध्य झाले आहे. आणि ह्यात तुला ज्ञान प्राप्त व्हावे हे देखील साध्य झाले आहे. बानू, केवळ मीच नाही तर श्री खंडेराय, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी देवी, श्री गणेश या सगळ्यांनी सहाय्य केले आहे. बानू, हे सर्व प्रयत्न तुझ्यासाठी होते, कारण सत्याला प्राप्त करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. बानू, भक्ती कशी करावी ह्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेस तू. ह्या जन्मात अनेक चढ उतार पाहिले आहेस तू, परंतु अंतर्यामी मल्हारीचे स्मरण करत होतीस. जळी स्थळी काष्टी पाषाणी केवळ तुला खंडोबा दिसत होता. अतीव श्रद्धेने तू स्वतःला अर्पण केले होतेस. मनात जे निग्रह होते ते केवळ आम्ही दूर केले इतकंच. या क्षणी तुझी काय अवस्था आहे हे मी समजू शकते. तुला जे वाटतंय ते बोल, थांबू नकोस बानू. पर देवा, ह्या जन्मात तर मी तुम्हाच ती नाही ओळखू शकले. तुम्ही तर 12 वर्ष चंदनपुरीत येऊन राहिलास. तुम्ही केवढे कष्ट केले ते समज मला आठवत आहे बघा. 12 वर्ष कष्ट करूनच भाकर खाल्ली. देवा, त्याच वेळेला तुम्ही का नाही सांगितलं तुम्ही कोण आहेसा? माझ्याकडनं लय मोठं पाप घडलं. बानू, वृद्धत्वातही मी श्रम केले, कारण लोकांना श्रमाचे मूल्य कळावे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.